इथं मी त्यांना विचारलं किती वाटणार आहे, काय करतात काय करतात. हा एक त्याच्यातला चांगला प्रकार आहे. नाहीतर जेवढी गर्दी असते तेवढे अर्धे पुरस्कारवालेच असते. पण आपण अतिशय योग्य माणसाला आणि ज्याची गरज आहे तर निवड चुकीची झाली का सगळं पाहिजे, आणि निवड चांगली झाली का मग मात्र त्याचं नियोजन आणि त्याचं काम त्याच्यात तुम्ही EVM मशीन वापरली नाही म्हणून ते अधिक चांगलं. 5-6 वर्ष अगोदर अनिल भाऊ माझ्याकडे एकदम शेतकरी आला, पण मला नाव दरवर्षी काढायच्या यादीत आलं नाही. म्हटलं काहून आलं नाही, मलाही समजलं नाही. बरं मी ज्याच्या ट्रॅक्टरवर कामाला आहे म्हणे भाऊ त्याचं नाव आलं म्हणे मालकाचं, मला आलं नाही. निवड चुकली आणि घरकुल मालकाला गेलं. तुमच्या अजूनही लक्षात नाही. अरे असा हा सगळ्या घोळातून तुम्ही खरं तर बाहेर निघाले आणि अतिशय चांगली मला वाटते. भाऊ तोरसेकरांचे मी बरेच लेख शेतकऱ्यांवर त्याच्यावर आपण बरेचदा मी वाचले, माने साहेब असेल, आणि मतभेदही नाही, मनभेदही नाही. म्हटलं मंडळचा एखादा माणूस असेल पण ते पण तुम्ही ठेवले, नाही तर आम्ही पार्टीवाले सगळे पार्टीशिवाय काही करतच नाही. तुम्ही योग्य बिलकुल सगळ्याला समान आणि समानता, सर्वधर्म समभाव, आता हा विषय संपलेला आहे. आणि तुम्ही त्याच्यात मराठी अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे तुमचं नाव अनिल अग्रवाल अजून समजलं. आणि राज ठाकरेंना मी हे पत्रिका इथे मार्गदर्शन केलं, आणि मी तसा कडू असल्यामुळं थोडं कडू बोलण्याचा प्रयत्न नेहमीच करत राहतो, कारण आडनावाले शोभस वागलंच पाहिजे. आणि बच्चू आहे त्याच्यानं तो अधिकारी आहे, दोनही गोष्टी माल्या मायाची उपकारच आहे. माल्यावर कोणतं असं लंबलचक नाव नाही ठेवलं, हरिभाऊ असं नाव ठेवलं. आणि म्हणून या बच्चू नावाला आपण इथं बोलावलं, आणि मला 2 शब्द बोलण्याचाही खरं तर तुम्ही मला संधी दिली, त्याबद्दल अनेक भाऊ आपले आभार. आणि तुम्ही निश्चितच या मराठी मनाचं गौरव आपण निश्चितच अधिक मोठा करेल. तुमच्या त्या याच्यामध्ये अमरावती जिल्हा मराठी पत्रकाराचं अधिक अक्षर मोठं करा, म्हणजे मनभेद आणि मतभेद करणाऱ्या लोकांपासून थोडंसं अधिक चांगलं होईल असंही खरं तर आपल्याकडून अपेक्षा करतो. आणि हे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.